खंडणी प्रकरणी तोतया पत्रकार कुंभारला अटक, 5 दिवसाची पोलीस कोठडी, उर्वरित संशयितांचा शोध चालू। कोल्हापूर येथील प्लास्टिक व्यापाऱ्याचे दुकान बंद पडण्याची धमकी देऊन 3 लाख रुपयाची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असणारा तोतया पत्रकार संशयित शशिकांत शामराव कुंभार, वय वर्ष 51, राहणार बापट कॅम्प, कोल्हापूर, यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली। त्याला न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे। 7 ऑक्टोबर 2024 रोजी लक्ष्मीपुरी येथील प्लास्टिक व्यापारी सनी दर्डा यांच्या दुकानात तोतया पत्रकार अन्सार रफिक मुल्ला, शशिकांत कुंभार, जावेद देवडी, रहीम पिंजारी, दिलीप थोरात, मोहसिन मुल्ला, अजय सोनुले आदी 8 ते 10 जणांनी दुकानाचे कॅमेऱ्यावर शूटिंग केले। तुमच्या दुकानात बेकायदेशीरपणे प्लास्टिकच्या पत्रावळ्या, द्रोण ग्लासची विक्री केली जाते, आम्ही बातमी छापली तर दुकान बंद होईल अशी भीती दाखवून 5 लाखाची खंडणी मागितली। दर्डा यांनी घाबरून 3 लाख रुपये अन्सार मुल्ला यांच्याकडे दिले। त्यानंतर दुसऱ्या 8 ऑक्टोबर रोजी तथाकथित सामाजिक कार्यकर्ता अजित पवार, एका वृत्तवाहिनीचा कॅमेरामन सागर चौगले, मयूर कांदेकर, सुशांत बोरगे, सुभाष कांबळे आदी 8 जणांनी सनी दर्डा याच्या दुकानात जाऊन कारवाईची भीती दाखवून 5 लाख रुपयाची खंडणीची मागणी केली होती। दर्डा यांनी याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या दोन्ही टोळ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल असून दोन्ही गुन्ह्यातील 6 जणांना अटक झाली आहे। अन्सार मुल्ला, शशिकांत कुंभार, सागर चौगले, अजय सोनुले या चौघांचे अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत। उच्च न्यायालयात न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या समोर अटकपूर्व जामीन अर्जाचे कामकाज चालले। यावेळी सरकारी वकील मयूर सोनवणे, ॲडव्होकेट ऋतुजा आंबेकर, ॲडव्होकेट सागर आगरकर, ॲडव्होकेट बलराज कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला। यावेळी संबंधित आरोपी हे व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत, त्यामुळे त्यांना जामीन अर्ज आपण फेटाळत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तात्काळ हजर राहून पोलीस तपासात मदत करावी असेही न्यायालयाने जामीन फेटाळताना सांगितले। या गुन्ह्याचा तपास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देटे हे करीत आहेत। ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर।